तर हा फोटो दिसतोय काय, ह्याच्यावर कॅप्चर कर, सिनेमॅटिक मोड लावलाय. ठीक आहे, आता माझ्यावर करणार. आता ह्याच्यावर कर रे, ह्याच्यावर कर आयफोन. हां तर हे आहे. तर हा फोटो आहे ज्याला काय ते कलेक्टर ऑफिसला. तर त्यावेळी मी फोटो काढलेला आहे तिथं. आणि काल हे करताना मी असाच मी एडिट केला. ठीक आहे, नंतर ती कोट मारलाय तेव्हा. ठीक आहे, तर की लई दिवस लांब नाहीत. ठीक आहे, लई दिवस लांब नाहीत, मी थोडे दिवस राहिल्यात. ठीक आहे, आणि फक्त थोडा अजून व्यवस्थित अभ्यास कर आणि अभ्यासच कर. ठीक आहे, तर रात्री मी एक टेस्ट दिल्या, तो खायचा व्हिडिओ आहे का तो जेवणाचा, त्यात सांगितले बघा. तर त्यात टेस्ट दिली, पण त्यात स्कोर इतका स्कोर आला आहे, 92 स्कोर आला आहे. पण ते मला त्यावेळी वाटायला लागलं, म्हणजे जास्त स्कोर आला. तर मला वाटायला की नाही, हे आधी मी टेस्ट कधी तर दिली आहे, म्हणजे स्कोर आला जास्त तरी प्रॉब्लेम डाऊट येतोय, आणि स्कोर कमी आला तर आणि डाऊट येतोय. त्यामुळे थोडं संयम ठेवायला लागणार आहे. म्हणजे संयम ठेवतोयच मी आता. आणि ठीक आहे, तर आता अजून पण मी टेस्ट दिलंच, आणि वेळ मिळाला तर मी तुम्हाला सांगेन इथं. ठीक आहे, आधी योगायोगानं झाली, म्हणजे आज मी हे मॅप न्यायला आलतो. आता ती मला लेक्चर करायची 3-4 राहिले, ती करायची, त्यासाठी मॅप न्यायला आलतो. आणि थोडं रूमवर थांबलो आज, का तर म्हणलो इतके दिवस सलग कंटिन्यू चालू आहे, ब्रेक बिक काही घ्याय नाही. 1 मिनिट, सिनेमॅटिक मोड दिसते काय चांगलं? सिनेमॅटिकमध्ये जरा सांगा बघू, मला तर वाटते चांगलं दिसते. हां, हे मॅप न्यायला आलतो मी आज, का तर दुपारच्या करीत नाही आपण. आणि आज न्यायला आलतो मॅप. आणि 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 काय, हां, स्कोर चांगला आला आहे, तरी पण डाऊट येतोय की एवढा कसं काय स्कोर आला. आधी टेस्ट दिली असेल. ठीक आहे, म्हणजे 100 क्वेश्चन त्यातलं 86 क्वेश्चन अटेम्प्ट केलं, त्यातलं 30 चुकलं. 56 करेक्ट आलं. 56 करेक्ट आलं, निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळं 10 क्वेश्चन करेक्ट क्वेश्चनचं मार्क वजा झालं. म्हणजे 56 मधलं 46, आणि 46 गुणले 2 92, तर 92 स्कोर आला. इकॉनॉमीची टेस्ट आहे सेक्शनल, तर त्यात आला आहे. आणि त्यासाठी मी लेक्चर केल्यात, 2 एक्सवर लेक्चर, त्या नोट्स, परत त्या रिवाईज नोट्स, म्हणजे ते करून असा सगळा सेक्शनचा स्कोर वाढवला आहे. पॉलिटीचं पण बुक आणलं आहे, त्याची पण रिव्हिजन एकदा झाली. पण अजून मला माहिती अजून 2दा तरी रिव्हिजन पाहिजे, त्यावेळेस स्कोर येणार. बाकीचं मॉडर्न हिस्ट्री आधी केली, पण आता जरा रिव्हिजन करत. ठीक आहे, त्यानंतर एन्शियंट मीडियाला आज घेऊन गेलो ती बुक, ती पण चालू करत. त्यानंतर करंट अफेअर थोडं झालं आहे, पण काय अडचण नाही. थोडं ही बाकीचं स्टॅटिक आणि ते रिलेट केलं की नाही, तर करंट अफेअर पण होते, एवढा काय विषय नाही. आणि म्हणजे काल प्रिव्हियस इयर पण पेपर बघितला आहे. ठीक आहे, तर त्यात पण मी जरा कॉन्फिडन्स आला आहे की बाबा कट ऑफ खायला जातो आहे आणि पेपर टफ येतो आहे, तर होतं आहे. फक्त जरा माइंडसेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि आपल्यापेक्षा लहान पोरं पास होतात इथं बघतोय, किंवा ती काय सांगतात ती पण ऐकतोय, तर आपण पण होतोय. म्हणजे आता कॉन्फिडन्स तर आला आहे, फक्त ते आता काम राहिले, काम ते फक्त करायला आहे. आणि त्यासाठी मला कॉन्फिडन्स पाहिजे आहे. म्हणजे कळलं का, आता करायचं काय आहे ते माहीत आहे. ठीक आहे, आपण कुठं आहे ते माहीत आहे. तो मधला जो डिस्टन्स आहे का तो कव्हर करायसाठी फक्त एक कॉन्फिडन्स नावाची गोष्ट आहे ती पाहिजे. त्या कॉन्फिडन्स नावासाठी मला माहीत आहे की जे निगेटिव्हिटी आहे ती दूर करायची आहे. म्हणजे जे काय कोण निगेटिव्ह बोलत असतात, फालतू बिलतू, ते सगळं कट ऑफ करायचं आहे. त्यामुळे मी फोनवर बॅलन्स मारत नाही, म्हणजे बिनकामाचं फालतू फोन कुणाला करत बसत नाही, किंवा आपण कधी कधी करतोय बघा, असं तसंच पण नाही. ठीक आहे, आणि एक जण पण मित्र होता, मला सांगायला की माझा स्कोर माझ्या एवढा आला आहे तेवढा आला आहे. त्याला म्हणलो मार्कशीट टाक. ठीक आहे, तर मी ते आधी तेवढी गेलं की थप्पा मारायला मला की माझा स्कोर जास्त आला आहे. त्याला म्हणतो मी मार्कशीट टाक डायरेक्ट. ठीक आहे, तर ते मार्कशीटच टाका ना, मला म्हणतो बिझी आहे, हवा आहे तेव्हा आहे. म्हणजे 1 मिनिट लागते मार्कशीट स्क्रीनशॉट माराय, पण त्यासाठी पण तो थप्पा मारते आणि सांगते माझा स्कोर एवढा आला आहे तेवढा आला आहे. म्हणजे असे थप्पा पण मारणार नाहीत, पण आपण तसं काही थप्पा पण मारत नाही. आपलं जे आहे ते आहे, आपण कोणाला फसवायचा विषय नाही. पण हे मला फसवायला हवा आहे. आम्ही अशी किती बघितली काय, मी आधी जवळ गेला की फसवायला, म्हणून त्याला म्हणलो मार्कशीट टाका. तर एवढा स्कोर सांगायला आला की माझा कॉन्फिडन्स गेला खाली. म्हणलं अरे ह्याचा कसा इतका स्कोर आला, आणि माझा काय एवढा कमी. ह्याचा पण कमीच आला आहे, पण ह्याला कमी सांगायचं नाही. कमी आल्यात काही चुकीचं नाही बाबा, कमी आला अजून तो इम्प्रूव्ह कर, जास्त काढ. पण आलाय कमी आणि तू सांगतोय जास्त, आणि मार्कशीट टाक म्हणलं ती पण टाकत नाही, मग विश्वास कसा ठेवणार तू दुसऱ्याला? कशाला लो कॉन्फिडन्स फील करतोस? असं आहे, जे आहे ते खरं सांग की, खरं सांगितलंच म्हणून काय तुला कमी म्हणणार आहे किंवा काय? खोटं कशाला सांगायचं दुसऱ्याला? हे होगच खोटं आहे, की कोल्हापुरात खोटं आहे. त्यामुळं थोडे दिवस राहिल्यात. ठीक आहे, आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून आलो आहे. काय काय त्याच ते पुढं मी सांगेन, पण आता फक्त जरा अभ्यास करायला राहिल्यात दिवस. कॉन्फिडन्सच महत्त्वाचा आहे, आणि पॉझिटिव्हिटीच महत्त्वाची आहे जरा. आणि मी पण ती पॉझिटिव्हिटीसाठी गाणे आहे किंवा इंस्टाग्राम स्क्रोल कर ती करतोय. पण आता मी इंस्टाग्राम पण आता या 1-1.5 महिन्यासाठी बंदच असणार आहे, म्हणजे लॉगआउटच असणार आहे. आणि फोन पण मला बरं देतात, आता पण मेसेज आला आहे. फोन पण आता बरेच 4-5 फोन पडल्यात, पण मी काय फोन कोणाला केलेला नाही. अननोन नंबर आहेत सगळे, त्यामुळे राहू द्या. आता काय मला महत्त्वाचं नाही, तर परीक्षा महत्त्वाची आहे. 1.5 महिन्याने मी प्रत्यक्ष तुमची भेट घेतो, पण आता मला काय नको आहे. ठीक आहे, का तर बरंच म्हणजे मी हे केलं आहे, पण आता मला फोकस परीक्षेवर करायला आहे. आणि हेच आता हे फेज आहे का नाही, हे फेज मी रेकॉर्ड करून ठेवला आहे. पण आता ह्या महिन्यात कुठं निगेटिव्ह वाटणारच नाही थोडा, पण तरी पण कुठं वाटलं तर मी परत व्हिडिओ येऊन बघणार बाबा, असा मी पॉझिटिव्ह होतो आणि तिथे मी असं बोलालो, आणि ती एनर्जी परत मग मला मॅच होते त्यावेळी, असा विषय आहे.
आणि रूमवर तर बसायला मिळतच नाही. पण आज योगायोगानं मुद्दाम बसले, मुद्दाम म्हणून नाही थांब म्हणलो आज जरा काय नेमकं डोक्यात चाललंय बघूया. आणि असं पण नाही की मन सांगते तिकडे फिरायचं, ठीक आहे, थोडं प्लॅन पाहिजे. आणि त्या प्लॅनसाठी जी एनर्जी लागते त्या एनर्जीसाठी आपण हे काहीतरी करावं असा विषय आहे. आणि म्हणजे कमबॅक आहे आणि आपण काय इथनं वरच जाणार आहे, ठीक आहे. फक्त आता थोडा संयम आवश्यक आहे आणि कॉन्फिडन्सच जास्त आवश्यक आहे. आणि काय स्क्रिप्ट तुम्ही मुद्दाम लिहित नाही का, तर जे ओरिजिनल आहे तेच पाहिजे. तुम्ही पण जरा कॉन्फिडन्स वाढवायसाठी काहीतरी करायचं आहे तर ते सांगा. एक म्हणजे एक्सरसाइज करतोय मी, ठीक आहे, पण आज केलेलं नाही का तर हे पाय दुखायलाच मारायचं गुडघ्यातनं खाली, का तर 2 दिवस झाले, 2 दिवसापासून चालू केले पण ते लगेच दुखाले म्हणून थोडा रेस्ट देतो, नाही तर अजून काय वेगळं नाही. तर एवढं मी रिअल सांगतोय तर बघूया काय 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 मी चांगलंच म्हणून सोडा, काय विषय नाही. आपल्याला माहिती आहे आपलं कसं नाणं आहे. तर कॉन्फिडन्सच पाहिजे. आणि कॉन्फिडन्स कम्स थ्रू डिसिप्लिन, थ्रू अजून एक कोट आहे, कॉन्फिडन्स कम्स थ्रू इव्हिडन्स. म्हणजे जर तुमच्याकडे काहीतरी प्रूफ असलं तरच तेव्हा कॉन्फिडन्स येणार, म्हणजे थापा मारणारी बरीच असते. अजून एक म्हणजे काहीतरी अडचण येतात आयुष्यात किंवा अजून काहीतरी होते, ठीक आहे, मी ह्याच्या आधी पण सांगितलं. तर हे काय म्हणजे पार्टच आहे आयुष्याचा, म्हणजे माझ्या तरी, किंवा ज्यानं ठरवलं आहे की ज्याला मोठं व्हायचं आयुष्यात काहीतरी करायचं आहे तर त्याच्या तो आयुष्यातला पार्टच आहे त्या अडचणी किंवा प्रॉब्लेम सेटबॅक, ठीक आहे. तर तो वरती जाणार. समजा तो हाय देतच राहिला असता तर त्याला काहीच ग्रोथ नसती किंवा प्रॉब्लेम नसता, हाय ओके चालला असतं. त्यामुळं काहीतरी आपण वरती चाललोय तर चढ लागणार, वाढत काहीतरी आडवं येणार किंवा हे असं होणार, म्हणजे हे आहे हे. आणि हे कसं माहिती आहे, आम्हाला काही मोठा भाऊ किंवा कोण असं नाही आहे, त्यामुळे सगळं आम्ही अनुभवानं शिकतोय. तेच आपण असं बोलू शकत नाही ना. आहे थोडा आपलं म्हणजे सांगणारे आपल्याला चांगलं, पण थोडंसं आता पण शिकणं आवश्यक आहे, म्हणजे असं आहे. किंवा त्या अनुभवांना येतेच. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि कॉन्फिडन्स फक्त वाढवायसाठी अजून काय करायचं किंवा सकारात्मकता वाढवायसाठी काय करायचं तर ते सांगा. आणि अजून म्हणजे मी लई पण डिपेंड राहणं गरजेचं नाही, स्वतःपासून तर काहीतरी पाहिजे, ठीक आहे. तर हे आहे. आणि जो अनुभव जे तुम्हाला सांगितलं आहे, टेस्टचा स्कोर सांगितला आहे, आज पण टेस्ट देणार आहे, तर त्यात किती स्कोर येते बघूया. आणि बाकीचे मला हे लेक्चर करायचे राव, ठीक आहे, 3-3 तासाची लेक्चर आहे तर ती करायची. ती झालं की मग इन्स्टिट्यूट मीडियावर करायचं आणि मग होते ओके, ठीक आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.